नमस्कार मित्रांनो, आपण जर इमारत बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर लाभार्थी असाल तर आपल्यासाठी खूपच आनंददायीची माहिती आलेली आहे। सरकारने आता इमारत बांधकाम कामगारांसाठी 4 असे मोठे लाभदायी निर्णय घेतलेले आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये हे लाभदायी निर्णय जाणून घेणार आहोत। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मित्रांनो, ही माहिती आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये 4 मोठे निर्णय आहेत। 4 मोठे निर्णयापैकी पहिला निर्णय असा आहे, या निर्णयासाठी शैक्षणिक निर्णयासाठी सरकारने मोठा लाभदायी विद्यार्थ्यांसाठी मोठे लाभदायी हा निर्णय घेतलेला आहे। जर इमारत बांधकाम कामगार या लाभार्थ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना या योजनेमध्ये 2 आपत्ती असणे खूप गरजेचे आहे। त्यामध्ये आपल्याला 9वीच्या विद्यार्थ्याला एकूण आधी 9वीच्या विद्यार्थ्याला 5,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य मदत करण्यात यायची, परंतु आता त्याच विद्यार्थ्याला 9वीच्या विद्यार्थ्याला एकूण 20,000 रुपये इतकी आर्थिक सहाय्य मदत सरकार करणार आहे। तर दुसरे म्हणजे 11वीच्या विद्यार्थ्यांना आधी 11वी पास असलेल्या विद्यार्थ्यांना आधी सरकार 10,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य करायचे, परंतु आता सरकार त्यांना एकूण 25,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य करणार आहे। तिसरे म्हणजे जर आपण वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी घेत असाल तर त्यामध्ये सरकार 1 लाख रुपये इतके आर्थिक सहाय्य करणार आहे। जर आपण इंजिनिअरिंगची पदवी घेत असाल तर त्यामध्ये आपल्याला 60,000 रुपये इतके आपल्याला सरकार आर्थिक सहाय्य मदत करणार आहे। तर मित्रांनो, हा झाला एक निर्णय। तर मित्रांनो, आता आपण दुसरा निर्णय जाणून घेणार। दुसरा निर्णय असा आहे की जे इमारत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत, अशा लाभार्थ्यांचा जर अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना एकूण 6.5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मदत म्हणून सरकार करणार आहे। जर या इमारत बांधकाम कामगार या लाभार्थ्यांचा जर नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर सरकार त्यांच्या कुटुंबाला एकूण 3.5 लाख रुपये इतका आर्थिक सहाय्य मदत करणार आहे। आणि त्यांचा मृत्यू झाला तर त्यांना 3.5 लाख रुपये, आणि जर या अपघातादरम्यान त्यांना दिव्यांगत प्राप्त झाले तर त्यांना एकूण 2 लाख रुपये सरकार आर्थिक सहाय्य मदत म्हणून करणार आहे। हा झाला मित्रांनो दुसरा निर्णय। तर तिसरा निर्णय असा आहे की जे इमारत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्त्रिया येतात त्यांच्या प्रस्तुतीसाठी सरकारने आता मोठा एक निर्णय घेतलेला आहे। आधी स्त्रियांना प्रस्तुतीसाठी जर नैसर्गिक प्रस्तुती झाली तर त्यांना 15,000 रुपये, तसेच शस्त्रक्रिया दरम्यान प्रस्तुती झाली त्यांना 20,000 रुपये देण्यात येत होते, परंतु आता सरकारने नैसर्गिकरित्या जर प्रस्तुती झाली आणि शस्त्रक्रिया दरम्यान जरी प्रस्तुती झाली, या दोघी दरम्यान आता सरकारने एकूण 25,000 रुपये सरकार त्यांना इतके आर्थिक सहाय्य मदत करणार आहे। तर मित्रांनो, हे झाले तिसरा निर्णय। आता चौथा निर्णय सरकारने घेतलेला आहे तो म्हणजे त्यांना निवृत्ती पेन्शन योजना चालू केलेली आहे इमारत बांधकाम कामगारांसाठी। जे इमारत बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेतात अशा लाभार्थ्यांसाठी आता सरकारने निवृत्ती पेन्शन योजना चालू केलेली आहे। तर या निवृत्ती पेन्शन योजनेत आपल्याला 60 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे। तर आपल्याला या योजनेमध्ये 12,000 रुपये वार्षिक मानधन मिळणार आहे। तर याच्यासाठी जर आपल्याला निवृत्ती पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला इमारत बांधकाम कामगार याची नोंदणी ही 10 वर्ष अगोदरची असावी आणि 60 वर्ष आपल्याला कंप्लीट असावे, तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। माहिती आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून